पाठवतो. नक्की हा बेटा. चल. थँक्यू बाबा. बाबा, ओ बाबा, बाबा. काय ग? काय झालं? बाबा, मला पण शिक्षणासाठी परदेशात जायचं होतं, बाहेर गावी. तुला कशाला हवंय परदेशात जायला? आताच मी झेंड्याला परदेशात पाठवणार आहे. आणि तुला कशाला हवं? तू मुलगी आहेस ना, मग तुला कशाला हवंय? हे बघ, मी एकच सांगते. तो आता शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे. त्याच्यासाठी भरपूर खर्च होणार आहे. आणि तू मुलगी आहेस तर तुला कसं मी खर्च करणार? आणि परदेशात जाणार आणि तिकडे शिक्षण करणार, त्याच्यासाठी सुद्धा तुला भरपूर पैसे लागणार. मग ते पैसे मी कुठून आणणार? एकाचाच खर्च करणार की नाही? त्यापेक्षा मी तुझं ना जोरात असं लग्न करून देईन आणि छान असं सगळ्यांना बोलवून तुझं पांडवामध्ये एवढं धूमधडाक्यात लग्न करेन. तर बाळा, तुझ्या लग्नासाठी मी तयार होईल. चालेल? पुन्हा एकदा हे आपण एक छोटंसं पथनाट्य बघितलं आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की सबलीकरण पहिला सर्वच क्षेत्रामध्ये आहे. अगदी कोणतंही असं एक क्षेत्र शिल्लक नाही आहे. जागतिक प्रमुखापासून राष्ट्रप्रमुखापर्यंत सर्वच क्षेत्रामध्ये आज स्त्रिया कार्यरत आहेत. पण त्यांचा खरंच हा प्रवास सोपा आहे का? या प्रवासामध्ये तिच्यावर ओढलेले ताशेरे, तिच्यावर ओढलेले ओरखडे हे सगळं सहन करून तिला ती पदं मिळवावी लागतात, हेच मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. आयुष्य हे नेहमी प्लस आणि मायनसवर चालत असतं. आपलं आयुष्य हे प्लस आणि मायनसवर चालत असतं. स्त्री शक्ती नेहमी प्लस असूनही तिच्या कर्तव्याला, तिच्या योगदानाला कायम मायनसच समजत असतं. स्त्री आई, बहीण, मुलगी, पत्नी या सर्वांच्या पाठीशी भरभक्कमपणे उभी असते, तरी सुद्धा ती एकटीच असते. स्त्री त्रास सहन करते, पण ती सुखी कोण असते? ती सर्वांच्या पाठीशी राहते, सगळ्यांचं करत असते, पण ती अवलंबितच का म्हटलं जातं तिला? आणि ही नारी शक्ती, ही स्त्री फक्त आणि फक्त माता म्हणूनच पूजली का जाते? माता आहे म्हणून पूजनीय आहे. बाकीच्या मध्ये ती बहीण आहे, कुणाची मुलगी आहे, तेव्हा ती पूजनीय का नसते? हाय, तुम्ही विचार करा आणि तुम्हीच करा. समाजाशिवाय आपण घडत नाही आणि नारीशिवाय आपण निर्माण होत नाही. समाजाशिवाय आपण घडत नाही आणि नारीशिवाय आपण निर्माण होत नाही. खरं बोललं तर बरं वाटत नाही, बरं बोललं तर खरं वाटत नाही. हेच खरं. जाऊ, आपण यामध्ये न पडलं चांगलं. पण या तमाम सर्व स्त्रियांसाठी आणि आजपर्यंत ज्यांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे या सर्व स्त्रियांसाठी चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, सावन अधूरा है बरसातों के बिना, सावन अधूरा है बरसातों के बिना, और जीवन अधूरा है ये नारी के बिना, जीवन अधूरा है ये नारी के बिना. शेवटी दादाला एकच सांगायचंय की तुम्ही आम्हाला 8 मार्च नका देऊ, आम्हाला 8 मार्च नको, 8 प्रहर द्या जगायला, 8 प्रहर द्या जगायला, 8 प्रहर द्या जगायला. धन्यवाद. धन्यवाद सखी. एक फक्त जाता 2 शब्द तुमच्याशी मला सुसंवाद साधायचा आहे की आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. आम्ही जे विषय मांडले पथनाट्यामध्ये ते तुम्हाला थोडेसे वेगळे की आता ही परिस्थिती नाहीये,
पण आम्ही ज्या शाळेत शिकवतो ते मराठी मीडियमच्या शाळेमध्ये जेव्हा पालक आम्हाला भेटतात तेव्हा पालकांच्या अनंत समस्या असतात आणि ते पालक आजही त्या समस्याला तोंड देत आहेत. त्यामुळे आम्ही हे विषय घेतले पथनाट्यामध्ये की ते त्यांना त्रास होतो ते आम्ही रोज बघतो. आणि मराठी मीडियम शाळेला आमच्याला फी नसते. आज आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहोत पण आम्हाला डे टू डे हे सगळं रोज आम्हाला कोण आहे. आम्ही त्या पालकांनाही सपोर्ट करत असतो. त्यांना आम्ही प्रबळ की नुसतं आम्ही स्टेजवरती आलो नारीशक्ती जिंदाबाद तर आमचा हा ग्रुप आम्ही या 2016 पासून स्थापन करून आम्ही हेच कार्य करतो. आमचं मंगळागौर जी संस्कृती आहे तेही आम्ही टिकवले. कलर्स मराठीवरती आमचं प्रोग्राम झालेला आहे मंगळागौरचा. दाभोळकर मॅडम आणि मी 2016ला आमची संघटना स्थापन केली आणि अशा प्रकारे आमची ही सुरूच आहे कार्य. आणि हे सांगण्याचा उद्देश हाच होता की पथनाट्याचे विषय आम्ही त्याला अनुसरून घेतलेले आहेत आणि आमचे पालक खरंच समस्यांना तोंड देतात. कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना गावी जाऊन सरपंच केलं का कारण त्यांना ठाण्यामध्ये झेपत नव्हतं खर्च. पण ती बाई फक्त नावाला कारभार सगळं ते बघतात. त्याच्यामुळे आम्ही असे विषय घेतले. धन्यवाद. म्हणजे शहरामधली परिस्थिती वेगळी आहे, ग्रामीण भागातली परिस्थिती वेगळी आहे. हेच आम्ही दाखवलं. म्हणजे सगळीकडे अजून तसं समीकरण झालेलं नाही हेच सांगायचं होतं. आणि तसंही आम्ही स्वतः सुद्धा काही प्रश्नांना सामोरे जातो. एक एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा बसमध्ये जर एखादी महिला जेव्हा प्रवास करतात बसेसमध्ये त्या महिला बाहेर पडल्यात, पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतायत, धावत पळत गाडी पकडलं, ऑफिसला जाणं, ऑफिसवरून पुन्हा धावत घरी येणं, पुन्हा घरच्यांचं सगळं आवरलं आणि तिला सगळी नाती जपायची असतात. त्यावेळी तिची दमछाक होते आणि निसर्गाने सुद्धा स्त्रीला मातृत्वाचं आणि या सगळ्या जबाबदारीचं तिला दिलेलं आहे ओझं. त्या ओझं म्हणणार नाही का ते आपलं एक छान आपल्याला मिळालेलं वरदान आहे. पण हे सगळं असताना सुद्धा जेव्हा बसेसमध्ये आपल्याला जागा मिळत नाही तेव्हा हा प्रश्न उद्भवतो. जाऊ दे, विषय वाढतोय. स्त्री जन्माही तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाणी. स्त्री जन्माही तुझी कहाणी हृदय अमृत नयनी पाहणी याच अर्थाचं एक छोटीशी झलक आम्ही सादर करतोय या नृत्यातून. जन्म बाईचा बाईचा
धन्यवाद सर, खूप वेळ घेतलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.